रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले असताना उत्तर प्रदेश एटीएसनं 3 संशयितांना अटक केलेली आहे। हे तिघही जण खलिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचं एटीएसच्या तपासात उघड झालेलं आहे। दरम्यान या संपूर्ण कारवाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्येत हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। यासोबतच अयोध्या जंक्शन असेल, अयोध्या रेल्वे स्थानक, त्याचप्रमाणे एअरपोर्ट असेल, रामलल्लांच्या मंदिराचा परिसर असेल, या ठिकाणी बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आलेली आहे। सध्या मी अयोध्या जंक्शन परिसरात आहे आणि या ठिकाणी देशातनं येणाऱ्या भाविकांची झाडाझडती केली जाते, चौकशी केली जाते आणि त्यानंतर त्यांना पुढे सोडलं जातं। यासोबतच अयोध्येच्या परिसरामध्ये देखील जी वाहतूक होती आहे त्या देखील अनेक वाहनांची तपासणी केली जाते। मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या अडवून त्यांची चौकशी करून मग त्यांना वाहतुकीसाठी पुढे सोडलं जातं। एकूणच रामलल्लांच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातनं हजारो लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी तर येणारच आहेत, मात्र त्यासोबतच 6,500च्या आसपास VVIP जे आहेत ते अयोध्येत पुढच्या 2 दिवसात दाखल होणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी कारवाई एटीएसनं केली आहे त्यामुळे संपूर्ण अयोध्या जी आहे ती सध्या हाय अलर्टवर असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।